नमस्कार. तर आज होता आमच्या इथला बाजार. तर बाजार तर बघा आता मी काय काय आणलंय तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही बानूबाईला आणले चुरमुरं चहामध्ये. आणि ही आणले बानूलाच खायला. आणि आणले आम्हाला हुलग. आणि ह्याच्यात आणलं भाजीपाला आपलं. आणि आंब तर लय स्वस्त होतं. आंब एवढं स्वस्त होतं की प्रमाणाच्या बाहेरच. तर आंबा बी आणले तर सगळं आणलंय. तर सांगायचा उद्देश काय आहे माझा, की तुम्हाला मी आज आनंदाची गोष्ट सांगणार आहे. की ते काय आनंदाची गोष्ट नक्कीच. आणि आमच्या इकडला आंब बघा, आमच्या इकडला आंब 60 रुपये किलो. तर मी आणलं 1 किलो आणला बानूसाठी. आता बानूला ह्याचं ज्यूस करायचा. मी भाजी आणली बघा, एवढं आंबा आणले तर. आणि माळवं आणलंय आपलंच थोडं थोडं बघू शकता. आणि कोथिंबीर आणि शापू चुका आम्हाला लय आवडतो. आज सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी गेलते मी. टन काय आहे सांगा बरं तुम्ही. तर मला लय आनंद झाला आहे. माझ्यासाठी पहिल्यांदाच गिफ्ट आहे आयुष्यात जन्मल्यापासनं. हे पहिल्यांदा गिफ्ट माझ्यासाठी एका ताईनं मला पाठवलंय. तर चला मी तुम्हाला दाखवते. मी तिथंच बघितलं होतं म्हणून मी नको त्या दिवशीच घेतलं होतं ना, आता अजून काय करायचं. तर तुम्हाला मी सांगितलं होतं हे असं होतं. हे बघू शकता. हे तर तिथं मी माहिती घेतली. माहिती घेऊन सांगितलं मला असं तसं. तर बघू शकताय. हा तर माझ्यासाठी पहिल्यांदा गिफ्ट आहे. ही मोठं पण होत आहे. आता कसं आहे माहिती आहे का, बघा बघा, हे आपण उभं राहून पण बनवू शकतो. उभं करून जावं असं हे उभं राहून पण मी बनवू शकते. आणि एवढं पण बसून पण. आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर आपल्याला बघा बघू शकता. हे असं पण होत आहे. मोबाईल लावायची सिस्टीम येत आहे. आणि हे बारकं पण होत आहे. आता मी बानूला घेऊन काढू शकते, काय अडचण नाही. तर कसं वाटतं ते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर आपल्याला त्या मुंबईच्या ताईनं पाठवलेलं 2-3 दिवस झालं पैसे पाठवलं होतं त्यांनी. तर हे काय मग असं आणला मी टेंट. तर काय करावं आता, जसं मला वाटलं तसं. आणि होतं घेला असं. पण ताईनं आपल्याला 500 रुपये पाठवलं होतं. त्या हिशोबाने मी आणलाय 550 रुपयाचा ही स्टँड आहे. ही असं 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 पण मोबाईल बसवायचा. आता कसं कसं आहे हे असं एक आहे. हां असं मोबाईल हे असं कसं पण होतंय बघा, वाकडा आडवा कसं पण होतंय. तर बघू शकताय. तर आपल्यासाठी पहिल्यांदाच आलंय गिफ्ट. तर मला लय आनंद झालाय. तुम्हाला झाला का नाही सांगा कमेंटमध्ये. तर हे असं टेंड आणलंय अशा पद्धतीचं मी. आपण असं पण बनवू शकतोय. असं बघा, असं असं पण म्हणजे टेन्शन नाही. असं फिरवू शकतोय, असं बनवू शकतोय, कसं पण बनवू शकतोय. तर मला पहिल्यांदाच असं गिफ्ट आलेलं आहे. म्हणजे मस्त ताईनं काही येऊन दिलं नाही, पण त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. तर मला फोन केला की ताई तू स्टँड घे, मी तुला पैसे पाठवल्यात. हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर मग अशा पद्धतीने मी स्टँड आणलं. ही आहे 550 रुपयाचं. ओरिजिनल याची वर्षाची गॅरंटी आहे. जर काय झालं तर परत आपल्याला मिळू शकतं. म्हणून 550 रुपयाचं ही स्टँड आहे. अशा पद्धतीने मी आणलं आहे. आणि हे आपल्याला आता काही टेन्शन नाही. आता मी कसं पण बनवू शकते, आता नाचून पण बनवू शकते. तर जाऊ द्या. तर थँक्यू ताई. तुमच्यामुळं आज मी गिफ्ट तुमचं गिफ्ट आज माझ्यापाशी आहे. तर त्या ताई मला म्हणल्यात की त्यांचं म्हणजे सध्या काम चालू आहे. तर झाले तर ते येऊ शकतात इकडं म्हणजे जाता जाता. पण सध्या त्यांना काम असल्यामुळे ती येत नाहीत. पण त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. तर लय आनंद झाला.
थँक्यू 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 मनापासून ताई, थँक्यू की आयुष्यात जन्मल्यापासून पहिल्यांदाच गिफ्ट मला आलेलं आहे. तर बाजार पण आणला, येता येता बाजार नव्हतं, काय नव्हतं, नाही बानूसाठी आणलेत फळं. तुम्ही म्हणसान की आता खायला आणलं का, खायला काय नाही आणलं, फक्त याच्यात भाजीपाला आम्हाला आणलाय आणि बानूसाठी आणलंय, हे पण बानूसाठी आणलंय असं बारीक करून बानूला. आणि ही हुलगं पण बानूला पेस्ट करून थोडीशी म्हणजे कोथिंबीर आणि लसूण टाकून असं बानूला पेस्ट करून. हे तुम्हाला मी आता कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट सांगावं असं काही नसतं, लोक लय खच्चीकरण करतात, त्यामुळं मला लय वाईट वाटतं. तर जाऊ द्या, बोलू द्या. त्यांच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत आहे म्हटल्यावर कुत्री भुकणारे किती बी भुकत असं आहे का नाही. तर हे माझं गिफ्ट पहिल्यांदा चालायला लय आनंद झाला मला. मी आनंद मापच नाही, कारण ज्या गोष्टीची मी कधी अपेक्षा केली नव्हती ती गोष्ट आज मला मिळायला लागली तुमच्या आशीर्वादाने. तर असं झालं आता आपल्याला त्या बघू शकता. ही अशा पद्धतीने आता ही मला सांगितलं आहे तिथं कसं कसं करायचं, तसं मी त्यात आपलं उघडणार करणार आणि जेव्हा गरज आहे तेव्हा. आणि ही आठवण माझी कायम ताई, तुमची आठवण माझ्यापाशी राहील कायम, कारण आयुष्यात पहिल्यांदाच मला असं गिफ्ट आलेलं आहे. त्यामुळं तुमची बोलल तेवढं काय बोलावं म्हणजे शब्दात तुलना मी करू शकत नाही आणि शब्दात मी सांगू शकत नाही, कारण एवढी मला खुशी झाली. तर थँक्यू ताई.